हरे मृत प्राणी ते जीवविले पुरुष हे केले स्त्रियेचे हे तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया प्रसाद मात्रे विधवेशी बाळ जन्मविला केवळ भात लवंडा हे तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक हे तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया विठ्ठला 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 नमस्ते सते ते जगत्कारणाय नमस्ते चिते ते लोकाश्रयाय नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा सेवे लागे सेवक झालो लागे सेवक हरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया यावरी न करावा आहे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर. मृत प्राणी ते जीवविले, मृत प्राणी ते जीवविले, पुरुषही केले स्त्रियेचे, हे तो तुमची सहज स्थिती, लोका भक्ती प्रगटावया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ निष्ठावंत पंढरीचे वारकरी, पिंपळनेरचे रहिवासी असणारे तुकोबरायांचे प्राणप्रिय शिष्य शिरोमणी निळोबाराय महाराज यांचा संतांची, हरिभक्तांची, महात्म्यांची करणी, त्यांची क्रिया ही कशा प्रकारे देवापेक्षाही श्रेष्ठ असते, अधिक असते, याची प्रतीती, याचं प्रतिपादन महाराज वेगवेगळ्या दृष्टांतांचं प्रतिपादन करून या अभंगामध्ये करतात. विठाला 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 विठाला. मृत प्राणी ते जीवविले, पुरुषही केले स्त्रियेचे, हे तो तुमची सहज स्थिती, लोका भक्ती प्रगटावया. अभंगाच्या भावार्थाचा विचार करण्यापूर्वी एक अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं असतं. आणि तो परिहार म्हणजे असा, आपल्या या संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या दरबारामध्ये गेल्या अनेक एकादशींपासून एक अभिनव उपक्रम आमचे माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलचे संचालक, आमचे परमप्रिय आमचे मित्र, आमचे स्नेही चोपडे साहेब आणि संत सेना महाराज यांची जी प्रासादिक दिंडी आहे महाराज माऊलींच्या सोहळ्यामधली 165 क्रमांक, त्या दिंडीचे आमचे मालक भालेरावजी, बरोबर आहे, त्यांनी आणि आमच्या यूट्यूब चॅनलचे चोपडे भाऊ या दोघांनी, आणि त्यांना साथ आहे आमच्या या विद्यासंस्कार केंद्राचे उपाध्यक्ष अशोकरावजी सेलगावकर, आज उपस्थित आहेत काकासुद्धा. या सर्वांच्या ऋणानुबंधातून आज या ठिकाणी सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं आहे. सेवेला महाराज उपस्थित महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचं सगळ्यांचं नाव आहे असे सर्व कलाकार आहेत. त्यामध्ये मग ख्यातनाम आमचे गायक, मोठ्या बंधूप्रमाणे आमच्यावर प्रेम करणारे गायनाचार्य भास्कर महाराज सोन्नेकर असतील, त्याबरोबर आमचे बाळू महाराज कुंभारीकर असतील, माऊली महाराज टाकळगव्हाणकर असतील, काशीनाथ भाऊ धसाडीकर असतील, कोरडे सर असतील, आमचे लहान भावाप्रमाणे असणारे आदित्यजी असतील, आणि आमचे लहान भाऊ बंधुराज मृदंग सम्राट कृष्णा महाराज आर्वीकर आहेत. त्याबरोबरच गुरुनाम गुरु मारुतराव महाराज यांच्याबरोबर ज्यांचा जीवनातला बहुतेक काळ गेला आणि आळंदीमध्ये वैराग्य सिंह असं ज्यांना म्हटलं जातं, जयराम बाबा भोसले यांच्याही सोबत, त्याबरोबरच ब्रह्मनिष्ठ कोणजी महाराजांच्या बरोबर ज्यांचा काळ गेला असे आमचे पिताश्री तुकाराम महाराज आर्वीकर हे देखील उपस्थित आहेत. त्याबरोबरच परिचित अपरिचित सर्व श्रोतृवृंद, माता माऊल्या, टाळकरी, माळकरी, विनेकरी आणि उपस्थित सर्वच वारकरी महाराज, म्हणजे कोणी होणार नाही नाराज. विठाला 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 विठाला. आणि त्याबरोबरच आमचे सहसंचालक माऊली कीर्तन सोहळ्याचे देवा भाऊ असतील, आमचे ऋषिकेश भाऊ असतील, तेही उपस्थित आहेत. परिसरातील सर्वच श्रोतृवृंद, माता माऊल्या आणि माता माऊल्यांपैकी बरेच जण चिंतनीय कीर्तन करणारे देखील आहेत. सर्वांच्या उपस्थितीत अगदी थोड्या वेळात आपल्याला महाराज सेवा पूर्ण करायची. निळोबारा या अभंगामध्ये संतांची जी क्रिया आहे ती कशा प्रकारे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे हे पटवून देत आहेत महाराज. महाराज आपला हा भारत देश सामान्य नाही आहे, हा अत्यंत पवित्र, अत्यंत श्रेष्ठ आहे. संसदेमध्ये अर्वाचीन काळामध्ये ज्यांना राजर्षी म्हणता येईल असं व्यक्तिमत्व जे झालं ते म्हणजे स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांचं संसदेमधलं एक भाषण प्रसिद्ध आहे. वाजपेयीजी म्हणायचे, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है,
ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। और ये भूमि जो है ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है। और मरने के बाद भी गंगा मैया में, गोदावरी मैया में, नर्मदा मैया में बहती हुई हमारी अस्थियों को अगर कोई कान लगा के सुनेगा तो उसमें भी उसे एक ही आवाज़ सुनाई देगी, भारत माता की जय। विठाला 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 विठाला। कोणत्याही क्षेत्राला, देशाला हे जे पवित्रत्व प्राप्त होत असतं, पावित्र्य प्राप्त होत असतं, ते कशामुळे होतं महाराज? पवित्र ते कूळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. या भारतामध्ये आचार्य शंकरांच्या पासून त्यांच्या अगोदरही महाराज प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुकशौनक, भीष्मदालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानिमान परमभागवतान् नमामि. भक्तांची शृंखलाच्या शृंखला आहे. आणि मग आचार्य शंकरानंतर मग आपला वारकरी संप्रदाय असेल, रामानंद संप्रदाय असेल, दक्षिणेमधले मग सगळे ते वेगवेगळ्या प्रकारचे संत असतील. ही सगळी संत मालिका या भूतलावर विशेष रूपानं भारतामध्ये अवतीर्ण झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराज जसं उत्तरेमध्ये प्रभू रामांचा प्रादुर्भाव आहे, उत्तरेमध्ये कृष्ण प्रभूंचा प्रादुर्भाव आहे, तसं विशेष रूपानं महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीमध्ये संतांचा जन्म झाला आहे. संतांनी फार मोठं काम केलेलं आहे महाराज. आणि त्यातल्या त्यात आपल्या परभणी जिल्ह्यात या महाराष्ट्रभर वाहणारी जी वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आहे, भक्तीची गंगा आहे, अनुष्ठानाची, साधनेची, वारीची गंगा आहे, ती या परभणी जिल्ह्यामध्ये प्रभावती क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम कुणी केलं असेल तर इथं एक भगीरथ जन्माला आलेले आहे. जसं ती गंगा त्या भगीरथानं अथक परिश्रम करून महाराज ती भगीरथा स्वर्गावरून खाली यायला त्याला भाग पाडलं. अगदी त्याप्रमाणे ठाकूरबुवा रूपी गुरुनाम गुरु ठाकूर महाराजांच्या रूपात इथं भगीरथ जन्माला आले आणि ती ज्ञानाची गंगा मराठवाड्यात आणली महाराज. विठाला विठाला काय केलं असेल या संतांनी, काय केलं असेल ठाकूरबुवांनी, काय केलं असेल मोतीराम महाराजांनी? दुसरं काही नाही महाराज, लोका भक्ती प्रगटावया. या लोकांना भक्ती प्रगट करून दाखवण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. आमचे मोतीराम महाराजांचं नेहमीचं प्रमाण असायचं. त्यांनी काय केलं, काय केलं? हरी हरी भजनी है धवलीन जगा, सुखवीला लाग कलिकलाचा, सुखवीला लाग कलिकलाचा. हरी भजनी है धवलीन जगा, सुखवीला लाग कलिकलाचा, कबीरा लाग कलिकलाचा. आणि त्यांच्याच प्रादुर्भावामुळं मराठवाड्यामध्ये आज जो भक्ती संप्रदाय आहे तो पाहायला मिळतो महाराज विशेष रूपानं. त्यांच्याच काळातली पिढी आजही आपल्याला विशेष रूपानं माळकरी असल्याचं दिसते. आणि त्यांच्या संस्कारामध्ये मुळेच आजकाल तरुण मुलांमध्ये जेवढी काही गळ्यामध्ये माळ दिसते ती त्याच पिढीतून आलेली, संक्रमित झालेली आहे. असो, जो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबाराय संतांचा एक विशेष सांगतायत. महाराज संतांचा अवतार होतो कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन महादोषे, उद्धराया जन जडजीव. या जडजीवांच्या उद्धाराकरिता, महादोषांच्या उद्धाराकरिता संत अवतीर्ण होतात. बरं महाराज, मग ते उद्धार करतात तो कशा प्रकारे करतात? तर त्याची वेगवेगळे प्रकार त्याचे सांगितलेले आहेत. काय करतात संत? तर संत अगोदर उपदेश करतात, उपदेशानंतर नाही समजलं क्रिया करून दाखवतात, नाही समजलं तर मग तिसरी पायरी चमत्काराची आहे. अगोदर खूप उपदेश केलेला आहे महाराज. आमच्या ज्ञानोबारायांनी महाराज तुमच्या आमच्यासाठी जिही निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे काय? नितराम गमयती परमतत्वम इति निगमः.
गम गच्छती धातूला नि उपसर्ग लागलेला आहे. जो सदैव परमतत्वाचा निर्देश करतो, परमतत्वाचं व्याख्यान करतो, त्याला म्हणावं वेद. आणि जीही निगमवल्ली प्रगट केली, वेदाचा अर्थ ज्ञानोबरायांनी काय केलेला आहे, प्रगट केलेला आहे. उघडा ज्ञानेश्वरी महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी वेदवाक्यांचा जशाला तसा अनुवाद आहे. प्रश्नोपनिषदामध्ये जेव्हा शिष्यमंडळी पिप्पलाद मुनींकडे जातात, वेगवेगळे प्रश्न विचारतात, खूप सारी चर्चा झालेली आहे प्रश्न उपनिषदामध्ये. मुख्य असे तसे भरपूर उपनिषद आहेत, त्यातल्या त्यात 108 प्रसिद्ध आणि 108 पैकी 10 अतिप्रसिद्ध. जसं ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच त्या गणेशाचं रूपक मांडताना ज्ञानोबराय वर्णन करतात, उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. ज्यांच्यामध्ये ज्ञानरूपी मकरंद अगदी ठसून भरलेला आहे अशी ती उपनिषद आहेत. ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडुके तैतरी ऐतरी छांदोग्य आणि बृहदारण्यक ही 10 उपनिषद. या 10 उपनिषदांपैकी महाराज थोडं आपण धांडोळा घेऊ. प्रश्न उपनिषदाचा आपण विचार करत होतो. पिप्पलाद मुनींनी नंतर मग त्यामध्ये चर्चा येत असताना अंतकाळाचं वर्णन केलेलं आहे. मग या देवतेचं स्मरण केल्यावर अंतकाळात काय गती प्राप्त होते, कोणती वासना झाल्यावर काय गती प्राप्त होईल, हे पूर्ण वर्णन करून आणि मग शेवटी ते एव पुनरावर्तन्ते चांद्रमसम, मग भरपूर वर्णन केलं आहे. आपल्याला तो मंत्र पूर्ण सगळं विवेचन करायला वेळ फार कमी आहे. ते एव पुनरावर्तन्ते, अंतकाळी जो विचार ते करतात त्याचप्रमाणे त्यांची गती होते, असा विचार त्या मंत्रात मांडला आहे. आणि ज्ञानोबराय महाराज जशाला तसा अनुवाद करतात. मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, अंते मतीही सा गती. हे महाराज वेदाचा जशाला तसा अनुवाद ज्ञानोबराय करतात. ईशावास्य उपनिषद दुसरं उपनिषद आहे, प्रसिद्ध उपनिषद. त्याच्यामध्ये श्रुतिमाता वर्णन करते, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विशेषतम समाहा. काय करावं, शतम समाहा जिजी विषेत, 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. पण कसं, कुर्वन्नेवेह कर्माणि, कर्माणि एव कुर्वन, कर्म करत करत 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. म्हणजे आत्महत्येकडून परावृत्त करता आपल्याला उपनिषद म्हणजे कर्माविषयीची प्रवृत्ती दाखवलेली आहे. आणि ज्ञानोबराय तरी काय म्हणतात, अरे बाबा, परी कर्मफळी आसन धरावे आणि कुकर्मी संगती न व्हावी, तैसे सत्क्रियाची आचरावी हेतुवीन. ज्ञानोबराय कर्म सांगतात वेदाला अनुसरून, आणि पुढं सगळ्यांच्या परिचयातली ओवी आहे. त्याच ईशावास्योपनिषदातला शेवटचा मंत्र आहे, आग्नेनय सुपथाराये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान युयोध्यस्म जुहुराणमेनो. पूर्ण असं वर्णन केलेलं आहे. आता हे नुसतं ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची ज्ञानेश्वरी आणि वेद उपनिषद त्यांचे एकमेकामध्ये कशा प्रकारचा ऋणानुबंध आहे, अनुबंध आहे, प्रतिबिंब आहे, याचंच चिंतन करायला आपल्याला किमान 4-5 दिवस तरी लागतील. पण आपल्याकडे तितका आता वेळ नाही. शेवटचा हा युयोध्यस्व जुहुराणमेनो. जुहुरानम एनह युयोध्यस्मत. एनह म्हणजे पाप, आणि ते पाप कसं म्हणलंय तर वाकडं. आणि ज्ञानोबराय पसायदानामध्ये तरी काय म्हणतायत, जे खळांची व्यंकटी सांडो, खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे तरी काय महाराज, वाकडी बुद्धी, तिलाच व्यंकटी म्हणतो आपण. व्यंकटी शब्दाचा अर्थ होतो बुद्धी, आणि खळांची काय सांडो, बुद्धी. जुहुरानम एनो युयोध्यस्मत. जसं उपनिषद सांगतं तसं ज्ञानोबराय सांगतात, विठाला विठाला विठाला. एवढंच नाही तो शॉर्ट, ज्याला संस्कृतमध्ये आपण सूत्र म्हणतो. कशाला म्हणावं सूत्र, शास्त्रकार सांगतात, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम. ज्यात अक्षर कमी आहेत, जे सारवद आहे आणि असंदिग्धता ज्याच्याबद्दल आहे, त्याला म्हणावं सूत्र. मग ज्ञानोबराय पटापट महाराज सूत्र सांगत गेलेले आहेत अगदी कमी शब्दात. माऊलींना विचारा, माऊली योग कशाला म्हणावं, तर माऊली म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे तरी सार जाण योगाचे. अर्जुना
या योगाचं सार तुला एका शब्दात सांगतो, समत्व चित्ताचे. बस, चित्ताला समाधान समाहितत्व प्राप्त होणं म्हणजे योगाचं आहे सार. कर्म तर आत्ताच बघितलं आपण. आणि ज्ञान सांगताना महाराज सरळ 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 ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ज्ञानाचंही वर्णन ठिकठिकाणी आलेलं आहे, कर्माचं आलं, योगाचं आलं. आणि भक्तीचं वर्णन करताना तर ज्ञानोबरायांनी महाराज साधन भक्ती, सिद्ध भक्ती आणि त्याही पुढं जाऊन ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती सांगितलेली आहे. मग तया ही वरी पार्था माझी या भजनी आस्था, मग तया ते मी माता मुकुट करी. असं महाराज कमी शब्दात जास्त ज्ञानोबराय सांगतात सूत्ररूपानं. नाही तर आपलं बोलणं असतं, पण आपलं बोलणं जास्त आणि अर्थ कमी. एक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक कुणीतरी ग्रहस्थ, त्याला समजा एखाद्या रामभाऊच्या घरी जायचं होतं. खेड्यामध्ये चावडीवर बसलेलीच असतात माणसं, काही काही धंदाच असतो त्यांचा बिचारांचा. साबण घेऊनच बसलेले असतात धुणं धुण्यासाठी लोकांची, नाही का. मोल न घेता साबण येतो कबराय म्हणतात. दुसऱ्यांचं ते धुतच असतात आणि पैसे पण नाही घेत. असे दुर्जन काही काही बसलेलेच असतात, काही सहजही बसतात कधी कधी. असेच कोणीतरी बसलेले असताना एक जण गेला आणि त्यांना विचारू लागला, म्हटलं अहो मामा, ते अमुक अमुक ते रामराव आहेत ना, त्या रामरावांचं घर कुण्या बाजूला आहे, कुठं आहे नेमकं. असं विचारल्यावर तो व्यक्ती जरा हसला थोडासा आधी आणि त्यांना सांगू लागला, रामराव ना, तुम्ही काय करा, हा जो रस्ता दिसतो ना, हा डांबरी, हा सोडूच नका. या रस्त्याने बरोबर तुम्ही थोडंसं एक अर्धा किलोमीटर चालत गेले की तिथून तुम्हाला पांढरा रस्ता लागेल. म्हणजे पांढरा सिमेंटचा जो रोड आहे, 3 रस्ते दिसतील तुम्हाला. 3 चौक असल्यावर आहेत 3 रस्त्याचा. त्यापैकी जो मधला मार्ग आहे, त्या मधल्या मार्गाने सरळ तुम्ही एक जवळपास 100 मीटर अंतर चाला. तेवढं अंतर चालल्यानंतर तुम्हाला पाऊलवाटा दिसतील 3. त्या 3 पाऊलवाटांपैकी एक पाऊलवाट जी आहे ती अशी गवताची असल्यासारखी आहे, एक अशी गल्लीमधून जाते आणि एक साधारण पाऊलवाट आहे. त्यापैकी गल्लीमधल्या पाऊलवाटेने तुम्ही पुढं जा. त्या पाऊलवाटेने पुढं गेल्यानंतर तुम्हाला 3 झाडं दिसतील. त्यापैकी एक पिंपळाचं आहे, एक लिंबाचं आहे आणि एक येड्या बाबळीचं आहे. त्यापैकी येड्या बाबळीकडे तुम्ही जाऊ नका, मग तुम्ही पिंपळाच्या झाडाकडे जा. बरं महाराज जातो. मग पिंपळाच्या झाडाच्या पुढं तिथं गेल्यानंतर महाराज तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला 3 विहिरी दिसतील. त्यापैकी एक जी विहीर आहे ती आत्ताच नुकतीच बांधलेली आहे आणि एक जी विहीर आहे ती अत्यंत जुनी आहे आणि एका विहिरीचं आता काम चाललं आहे. त्यापैकी जी जुनी विहीर आहे तिकडं अजिबात जाऊ नका, कारण ती ढासळण्याची शक्यता आहे, तिकडे जाऊ नका. नवीन जी विहीर बांधलेली आहे तिच्यापासून तुम्ही जाऊ शकता. आणि त्याच्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 3 बंगले दिसतील, अत्यंत चांगले बांधलेले आहेत. त्यापैकी एक बंगला तो आमच्या साहेबांचाच आहे, चांगला बांधलेला आहे. दुसरा जो बंगला आहे त्याचं अजून थोडंसं मधलं फर्निचरचं काम चाललं आहे. आणि तिसरा जे आहे तो जुना पुरातन बंगला आहे. त्यापैकी नवीन जो बंगला बांधलेला आहे, एकदम तयार झालेला आहे, त्या बंगल्याच्या जवळ तुम्ही जा. त्या बंगल्याच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला 3 गेट दिसतील. एक लाकडी गेट आहे, लोखंडी गेट आहे आणि एक मिक्स स्वरूपाचा गेट आहे. त्यापैकी लाकडी गेट उघडून तुम्ही आत जा. आत गेल्यानंतर तो जो बंगला आहे तो आहे 3 मजली. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. त्यातल्या तुम्ही 3ऱ्या मजल्यावर जा. 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे 3 रूम दिसतील, 3 खोल्या आहेत त्याच्यामध्ये. त्यापैकी जी 3री खोली आहे त्या 3ऱ्या खोली जा तुम्ही. 3ऱ्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्या खोलीत 3 कपाटं ठेवलेली आहेत. एक लाकडी कपाट आहे, एक गोदरेजचं कपाट आहे आणि एक असं मोठं राजा राणी कपाट ज्याला म्हणतो, भलं मोठं कपाट आहे. त्यापैकी लाकडी कपाटाजवळ जा, ते उघडा. उघडल्यानंतर त्या कपाटात 3 कप्पे आहेत, वरचा, मधला, खालचा. त्यातला मधला कप्पा तुम्ही ओपन करा, उघडा. उघडला महाराज. आणि उघडल्यानंतर काय होईल तुम्हाला, तर त्या कप्प्यामध्ये तुम्हाला 3 पुस्तकं दिसतील. पहिलं, दुसरं, तिसरं. 3रं पुस्तक हातात घ्या. त्या पुस्तकातलं 3रं पान काढायचं. काढलं? हो. त्याच्यामध्ये 3 फोटो असे खून म्हणून ठेवलेले आहेत. काढा. काढल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, तर त्या 3 फोटोपैकी जो 2ऱ्या क्रमांकाचा फोटो आहे तो हातात घ्या. त्या फोटोमध्ये 3 व्यक्ती आहेत. एक म्हणजे मी, एक म्हणजे माझे वडील आणि एक म्हणजे माझी आई. आणि त्या फोटोमध्ये माझी असणारी जी आई आहे त्या आईची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला ज्या रामभाऊचं घर पाहिजे ना
खरंच सांगतो, आईची शपथ मला माहीतच नाही. विठाला 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 अरे माहीत नाही, सरळ सांग ना बाबा. एवढं बोलला पण त्याला काय अर्थ आहे का? पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी बिंब तरी बचकेची वडे परी प्रकाशासी त्रिभुवन थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. अत्यंत सूक्ष्म रूपानं सूत्र रूपानं ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता तुकोबरांच्या गाथ्याचं सुद्धा असंच आहे महाराज, पण आपल्या आता घडीचा का असा काढा काटा असा टक 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 वाजायला लागलाय. पुन्हा कधीतरी त्याचा विचार आपण करू. संत उपदेशातून समाजाला जागा करतात. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यानंतर ज्ञानोबरांनी गाथा लिहिला, आणि ज्ञानोबरांनी नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पुढंच एक ब्राह्मणी नावाचं गाव आहे. आपल्या इकडं एक बामणी आहे, तशीच तिकडं पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा ब्राह्मणी आहे. त्या ब्राह्मणीला सुद्धा जसा नेवास्याला खांब आहे तसाच खांब आहे, आणि त्या खांबाला खेटून ज्ञानोबरांनी अमृतानुभव लिहिलेला आहे. महाराज अमृतानुभव लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिला, आणखी चांगदेव 65 आळंदीमध्ये चांगदेव महाराजांकरता लिहिली, आणि आपल्या सर्वांकरिता महाराज वारकऱ्यांची संध्या म्हणजे हरिपाठ आहे, तो हरिपाठ लिहिला. आणि ज्ञानोबराय त्यामध्ये आपल्या सगळ्यांना उपदेश करतात. काय महाराज एकच शब्द ज्ञानोबराय पूर्ण पूर्ण हरिपाठामध्ये ध्रुवपदाच्या माध्यमातून सांगतात. ते म्हणा, काय म्हणायचे महाराज? हरी मुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, साधा सरळ सोपा उपदेश करतात. या लोकांना भक्ती मार्गामध्ये लावण्याकरता किती सरळ सरळ उपदेश केला आहे महाराज.
या नामामध्ये प्रवृत्ती व्हावी या लोकांची. कारण नामाची प्रवृत्ती, नामाची साधना एकतर सगळ्यात सोपी आहे आणि ती काय सामान्य नाही महाराज. विष्णू पुराण वर्णन करतं या नामामध्ये किती सामर्थ्य आहे. या विष्णूच्या, या रामाच्या, या विठ्ठलाच्या, हरीच्या, कृष्णाच्या, मुकुंदाच्या, गोविंदाच्या नामात किती सामर्थ्य आहे. नामनोऽस्य यावती शक्ती पापनिर्हरणे हरे तावत् कर्तुं न शक्नोते पातकं पातकी जनः. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तन साधन पैसोपे, कीर्तन साधन पैसोपे, कीर्तन साधन पैसोपे, कीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरेचे. जळतील पापे जन्मांतरे असा देखील पाठ आहे. तर पाप जळून जातील. पर्वत जळते पापाचे, जळते दोषाचे डोंगर. महाराज या नामामध्ये किती सामर्थ्य आहे. जसं समजा आपल्याला शेतामध्ये आपण आखाड्यावर बसलेलो आहोत आणि असं ठरलं की आता आपल्याला चहा करायचा आहे. दुपारची वेळ आहे, वखर लावला होता आणि आता चहा करायचा आहे. मग सामान आणलेलं होतं सकाळीच येताना, पत्ती, चहाची पत्ती, साखर, सगळं सामान आणलेलं. चहा करायचं ठरलं. 2-4 जण आखाड्यावर गोळा झाले, म्हणले आता पेटवा. आणि मग काय बैलाला जो टाकलेला कडबा असतो त्याच्या काड्या गोळा केल्या आणि आता ते पेटवायचं आहे. तर आता उदाहरणादाखल एक समजा असं आपल्याला करायचं, एक कडब्याची जी पेंडी आहे, तर कडबा मला वाटतं सगळ्यांना कळतो इकडं आहे का नाही. तर कडब्याची एक पेंडी जर आपल्याला पेटवायची असेल महाराज, तर किती काडे पेटायला लागतील बरं आपल्याला? किती लागतील महाराज? तृणाग्नी मेळे समरस झाले, अग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले. कैसे नामे केले जपता हारे, जपता हारे, कैसे नामे केले जपता हारे, जपता जपता हारे, कैसे नामे केले जपता. समरस झाले, कैसे नामे केले जपता हरी, कैसे नामे केले जपता हरी. समरस झाले, कैसे नामे केले जपता हरी, कैसे नामे केले जपता, जपता हरी. वा, तृणाग्नी मेळे समरस झाले. महाराज कडब्याची एक पेंडी जरी आपल्याला समजा तिला पेटवायचं असलं तर काय लागणार आहे? काड्याच्या पेटीची काय लागल? एक काडी लागल. आणि समजा आपण असं ठरवलं की आपल्याला कडब्याच्या 2 पेंड्या पेटवायच्यात, तर किती काड्या लागतील? एकच लागेल नाही का. असं ठरवलं की नाही आता 5 कडब्याच्या पेंड्या पेटवायच्यात, किती लागतील? एकच लागेल ना महाराज. आणि ठरवलं नाही म्हणले आता कडब्याची वळीच पेटवायची, किती लागतील? बरं तुम्ही एक 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 म्हणायला, हे अंदाजे चाललंय का अनुभवाचं चाललंय? पेटूयात का काय कोणाच्या? विठाला विठाला विनोदाचा भाग आहे. तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. नामाविषयी प्रवृत्ती करतात.
संत समाजाला हरिभक्तीमध्ये प्रवृत्त करण्यासाठी जे माध्यम वापरतात त्याचं चिंतन चाललं आहे आपलं. पहिला माध्यम आहे उपदेश. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा, हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी हा उपदेश केलेला आहे. ज्ञानोबरायांच्याच रूपानं आपल्याला जास्त चिंतन करायचं आहे आज. नंतर कधीतरी तुकोबरायांच्या गाथ्याचा विशेष करू आपण. तर ज्ञानोबराय उपदेश करतात. आणखी काय करतात? ज्ञानोबराय उपदेशाने कळत नाही महाराज, हा सामान्य जो जन आहे त्यांना उपदेश नाही कळत. मग त्यांना क्रिया करून दाखवावी लागते. मग ज्ञानोबराय या वारीकडं प्रवृत्त करण्यासाठी, या समाजाला लावण्यासाठी वारीला, तसं ज्ञानोबरायला वारीला जायची गरज नाही महाराज. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायचं वर्णन करतात. मनोनी सर्व मी झाले पणे, नुरेची जया येणे जाणे, हेची गा यात्रा करणे, अद्वयामज जो सर्वात्मक झाला आहे, हे विश्वची माझे घर अशी प्रतिती ज्याची आहे, त्यांना कुठं जायची गरज नाही आहे. पण उजेडी राहिले उजेड होणी माऊली ज्ञान राजा उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्राय देवाची लागली समाज यागली जाते हरी ज्ञानी राजा राजा ज्ञानी राजा भोग रानी ज्ञानी राजा राजा ज्ञानी राजा ज्ञानी राजा राजा ज्ञानी राजा भोगतो रानी नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे हो मागे पुढे इंद्राय देवाचे हरी लागली समाधी माऊली ज्ञान राजा माय बापा ज्ञान राजा. वा, उजेडी राहिले उजेड होऊन. आणि अशा ज्ञानोबरायांना आता काही कर्तव्य म्हणून काही शिल्लक राहिलं नाही. पण तरीसुद्धा माझे ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या मनामध्ये एक आवड उत्पन्न झाली, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. कशासाठी? लोका भक्ती प्रगटावया. मग हे सगळं करतात. अगोदर काय केलं महाराज ज्ञानोबरायांनी? उपदेश केला, नाही कळालं, क्रिया केली तैसे संत जगी, क्रिया करुणी दावी ती अंगी, गुढी घेऊन गेले तरी पण नाही कळालं. मग ज्ञानोबरायांनी मात्र तिसरं हत्यार काढलं महाराज. कोणतं? चमत्काराचं. काय चमत्कार केला तुमच्या ज्ञानोबरायांनी? काय केला? पहिलं चरण. मृत प्राणी ते बनिले मृत प्राणी ते बनिले
प्राणी ते जीवविले पुरुषही केले स्त्रियेचे. ज्ञानोबरायांनी काय केलं? मृत प्राणी ते जीवविले. ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये जे काही विशेष प्रसंग आहेत त्यांच्यापैकी एक प्रसंग आहे. थोडा आवाज कमी करा, जशी हे व्हायला जरा. ज्ञानोबरायांनी महाराज पैठणमध्ये सर्व ब्रह्मवृद्धांच्या समोर जिही रेड्यामुखी वेद बोलविला, महिषीपुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालविणे भिंती बैसोनिया, असे सामान्य महिमा नसणारे, असामान्य असणारे ज्ञानोबराय, अलौकिक असणारे ज्ञानोबराय रेडा बोलवल्यानंतरसुद्धा पैठणमध्ये अजूनही असे काही रेडे होते ज्यांना ज्ञानोबरायांवर श्रद्धा निर्माण झालेली नव्हती. अजूनही आहेत, बरेच रेडे आहेत, बऱ्याच म्हशी आहेत ज्यांना अजून त्याच्यावर काय बसत नाही, विश्वास बसत नाही. असो, ते अजूनही चांगल्या प्रकारे ज्ञानोबरायांच्या विरोधात अशा शिंग हलवतच होते. मग त्यांना नीट करण्यासाठी ज्ञानोबरायांनी एक लीला केली महाराज. पैठणमध्ये ज्ञानोबराय विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी निवासाला होते आणि त्यांच्या घरी राहत असताना ज्ञानोबराय रात्री पुराण सांगायचे. रात्री हरिकीर्तन आणि दिवसा पुराण. ज्ञानोबराय तिथं त्यांचा पाठ सुरू झाला. दुपारी पुराण सांगायचे, रात्री हरिकीर्तन, आणि असा क्रम चालू असताना एके वेळेचा प्रसंग आहे. महिपती महाराज ज्ञानोबरायांचं जे चरित्र लिहिलं आहे त्यांनी त्यामध्ये वर्णन करतात. काय झालं तर त्या गृहस्थाची, ज्याच्या घरी, ज्या ब्राह्मणाच्या घरी ज्ञानोबराय मुक्कामा करता थांबले होते, त्याची पितृतिथी आली आणि त्या पितृतिथीच्या निमित्ताने आपल्या घरी मोठा उत्सव करावा. सर्व जी ब्राह्मण मंडळी आहे, ब्राह्मण भोजन द्यावं, मोठा उत्सव करावा अशी त्याची इच्छा होती. पितृभोजन द्यावं अशी इच्छा पितरांच्या निमित्तानं. तो गेला आणि पैठणमधले जे काही त्यांची मंडळी आहेत ज्यांना सांगावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं, त्या ब्रह्मवृद्धांना आमंत्रण द्यायला गेला आणि त्यांना सांगू लागला, उद्या वडिलांची पुण्यतीथ, भोजनासी तुम्ही यावे निश्चित. असा आग्रह सगळ्यांना केला आणि आग्रह करून महाराज घरी आला. घरी आल्यानंतर सगळी सामग्री एकत्रित करण्याच्या लगबगीमध्ये तो लागलेला आहे. पण तिकडं ती जी काही मंडळी आहे ज्ञानोबरायांच्या विरोधातली, सर्व ती पैठणमधली विरोधातली ब्राह्मण मंडळी एकत्र झाली. त्यांच्या सोसायटीची रात्रीच मीटिंग झाली आणि मग सोसायटीमध्ये त्यांनी निर्णय घेतला. म्हणले, हे 4 संन्याशाची मुलं, पतितांची मुलं, ज्यांचं अजून मौजीबंधन झालं नाही, उपनयन झालं नाही, तरीसुद्धा लोकांना ज्ञान सांगतायत. मग ज्ञान तर सांगू द्या. यांच्यामुळं, यांच्या हरिकथेमुळं, यांच्या त्या ज्ञानामुळं, ज्ञानेश्वरीमुळं सगळं कर्मकांड बंद व्हायला लागले. आमच्या सत्यनारायणाचा सुद्धा आता आम्हाला कोणी बोलवणं झालं आहे. असं एकंदर सगळं ते त्यांचं जे मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि मग त्यांनी ठरवलं, म्हटले जरी आपल्याला आमंत्रण आलं असलं तरीही उद्या त्या ब्राह्मणाच्या घरी पितृभोजनासाठी पैठणमधल्या कोणत्याही ब्राह्मणानं जायचं नाही. ठरावच पास केला महाराज. आणि इकडं तो बिचारा, तो ब्राह्मण लगबगीनं महाराज तीळ, गंध, अक्षता, चंदन, यव गोपी चंदन, धोतर जोडे, दक्षिणा, सुवर्ण सामग्री संपूर्ण आणले. सगळी सामग्री आणली, जी पितृजेव घालण्याकरता लागते ती सगळी सामग्री आणली. आचारी लावले. घरचे माणसं सगळे बेजार होत आहेत महाराज, कारण पूर्वीच्या काळी असं काही मिक्सर नव्हतं, गॅस नव्हता. पुरणपोळ्या करायच्या असले की भरपूर त्यामध्ये वेळ जायचा. अनेक पदार्थ करायचे होते. घरचे माणसं सकाळपासून लागलेली आहेत. सगळ्या सामानाची लगबग चालू आहे. आणि मग आता परत एकदा आमंत्रण द्यावं, निमंत्रण द्यावं या उद्देशानं सकाळी सकाळी पुन्हा तो ब्राह्मण पैठणमध्ये गेलेला आहे आणि त्या ब्राह्मण बाबांना सगळ्यांना आमंत्रण देण्यासाठी म्हणत आहे, आजी वडिलांची पुण्यतीत, भोजनासी यावे तुम्ही निश्चित. पण ते सगळेजण तुच्छतेनं, उपेक्षेनं त्या ब्राह्मणाला म्हणायला लागले, संन्यास्याची मुले पाही, तुवा ठेविली आपुले गृही, कर्ममार्ग बुडविला तिही,
ऐकती सर्व ही हरिकथा. अरे ती संन्याशाची मुलं, ती पतिताची मुलं तुझ्या घरी ठेवलीस तू आणि आम्हाला बोलवतोस जेवायला ब्रह्मवृंदांना. अरे ती आमच्या पंक्तीला येऊन बसतील, आम्ही नाही बसू दिलं तर वाढायला येतील आणि त्यांच्यासोबत आम्ही खावं, त्यांच्या हातचं आम्ही खावं. आम्हाला मान्य नाही, आम्ही तुझ्या घरी भोजनासाठी येणार नाही. असं म्हणल्या महाराज हृदयाला फार मोठा आघात झाला. दुःखी अंतःकरणानं चिंतातूर होऊनी मनी येऊनी बैसला सदनी. मैपती महाराज वर्णन करतात, अत्यंत म्लान वदन झालेला तो आपल्या पायरीवर येऊन बसला. आणि मग महाराज ज्ञानोबाराय बाहेरून आत जात होते आणि जातानाच त्यांना ते गृहस्थ दिसलेले आहेत. ज्ञानोबारांनी पाहिलं आणि पाहिल्या जसं परमात्म्याला महाराज न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. जसं देवाला सांगावं लागत नाही तसं न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. संतांना सुद्धा सांगावं लागत नाही. आणि ज्ञानदेव विष्णूचा अवतार साक्षात जाणती सर्वांचे मनोरथ. सगळं ज्ञानोबरायांना देखील कळतं. पण एक औपचारिकता म्हणून त्या दुःखी झालेल्या त्या गृहस्थाच्या पाठीवर हात ठेवला माझ्या माऊलीनं आणि त्यांना म्हणतायत, मामा काय झालं, इतकं दुःखी का झालात. त्यावेळेला महाराज त्याला रडू कोसळलं आणि माऊलीला म्हणायला लागला, माऊली अहो आज माझे पितर उपाशी राहतात की काय. किती हे अज्ञानी लोक आहेत माऊली, तुम्हाला अजूनसुद्धा ओळखलं नाही या लोकांनी. अहो तुमचे वास्तव्य आहे येथ, तुमचं आमच्या घरी वास्तव्य आहे म्हणून ते लोक म्हणतात की तुमच्या घरी पितृभोजनासाठी येणार नाही. मग ज्ञानोबाराय पण ज्ञानोबारायच होते महाराज. लातो के भूत बातों से नहीं मानते. ज्ञानोबाराय म्हणले आता यांना काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय जमणार नाही. मग ज्ञानोबाराय सुद्धा म्हणले, मामा तुमचंच चुकलं. काय झालं, तुम्हाला जेव कुणाला घालायचं आहे म्हणले पितरांना. आणि मग हे का तुमचे पितर आहेत का. अहो तसं नाही हो, अहो माऊली कुणाला तरी निमित्त म्हणून बोलवावं लागतं, त्याला जीव घालावं लागतं. माऊली म्हटले आता तसं काहीच करायचं नाही. मग तुम्ही पूर्ण तयारी करा, अर्धवट होत आलेलीच आहे, पूर्ण तयारी करा, स्वयंपाक व्यवस्थित करा, सगळं सामग्री आणा, आपण यथाविधी पूर्ण पूजाविधी पार पाडून तुम्ही चिंताच करू नका. मग तुम्ही उद्वेग न धरो निचित्ती घरी करावी पाक निष्पत्ती साक्षात पितर जेवावयास येती श्री निवृत्ती कृपा प्रसादे विठ्ठला विठ्ठला माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेनं साक्षात पितर जेवायला येणार. आणि असं म्हटल्यावर महाराज हा 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 त्याला इतका आनंद झाला लगबगीनं महाराज. मग काय पापड भजे पुरणपोळ्या साध्या पोळ्या भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी सगळं 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 महाराज. पालक भजे कांदा भजे बटाटा भजे कोबी भजे फक्त गांजा भजे सोडून सगळ्या प्रकारचे भजे 32 प्रकारचे भजे करता येतात मला सुद्धा महाराज. असं द्या आता. तर हे वेगवेगळ्या प्रकारचा पूर्ण स्वयंपाक त्या ठिकाणी तयार झाला. आणि स्वयंपाक तयार झाल्यावर कुतुबकाल होताची पूर्ण. पितरांना कोणत्या काळी नैवेद्य दाखवावा, तो विधी कसा करावा, तर्पण कसं करावं, या संबंधाचे विधी महाभारतामध्ये सुद्धा दिलेले आहे. तिथं महाभारतातसुद्धा कुतुबकाळाचं सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि विविध ग्रंथही भेटतात. कर्मकांड भास्कर आहे, त्याच्यामध्ये देखील तर्पणाचा विधी असतो. सगळ्या गोष्टी आहेत. पूजाविधीमध्ये तर्पण ही मुख्य अंग आहे. जसं पूजा करत असताना 5 उपचाराची पूजा आहे, 10 उपचाराची पूजा आहे, 16 उपचाराची पूजा आहे. गंध पुष्प धूप दीप नैवेद्य 5 उपचारात तुमची पूजा होते. आणि 16 पूजा करायची असेल तर मग आधी पाद्यपूजा अर्घ्य देऊन मग आचमन स्नान गंध पुष्प वस्त्र उपवस्त्र धूप दीप नैवेद्य हे सगळं करून मग परत तांबूल अर्पण करून मग स्तवन आणि मग तर्पण करून नमस्कार करण्याची ही 16 पूजा आहे. मग आता पितरांची पूजा करायची आहे, त्यांना नैवेद्य ठेवायचा आहे. सगळं झाल्यानंतर ज्ञानोबरायांच्या जवळ तो गृहस्थ गेलेला आणि ज्ञानोबरायांना सांगू लागला, ज्ञानोबराय सगळं झाले बघा तयारी, आता काय करायचं सांगा तुम्ही. तेव्हा ज्ञानोबराय म्हटले सगळं झालं. म्हटले हो. वाढा म्हणले ताटं. हो हो
मग तो महाराज गेला, महाराज लगबगीनं. आणि सर्वात अगोदर काय वाढतो आपण, काय वाढतात पंक्तीमध्ये, पात्र आहे का नाही. तर बरेच जण म्हणतात मीठ. आता मीठ कुठं वाढावं, खाली का. अगोदर काय वाढावं, पात्र वाढावं. आणि पात्र वाढल्यावर मग काय वाढावं, सर्वात अगोदर मीठ वाढावं. आणि सगळे पदार्थ नंतर ते व्यवस्थित वाढल्यानंतर मग त्याच्यावर असते तुपाची धार. आमचे नाथ महाराज म्हणतात, वृथा घृते विन भोजन. जर त्या अन्नामध्ये, त्या आहारामध्ये घृत नसेल, तूप नसेल, तर आमचे गुरुनाम गुरु वैद्य बाबा म्हणायचे, तो माणूस बिना तुपाचा जेवला काय आणि हाल्यानं भुसा खाल्ला काय. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय नाही, फरक नाही. कारण तूप हे एक पूर्ण अन्न प्रकारे कारण दुधाला पूर्ण आहार म्हणतात. दुधातलं सार आहे महाराज. दुग्धम दधी घृतम क्रमात असं वर्णन येतं. तर घृत आणि मग महाराज त्याच्यावर तुपाची धारसुद्धा झाली. सगळं वाढलं, पात्रही वाढलेले आहेत. आणि मग ज्ञानोबराय त्यांच्याकडे गेल्यानंतर ज्ञानोबराय महाराज वर छतावर गेले. छतावर जाऊन ज्ञानोबरायांनी हातामध्ये जल घेतलेलं आहे, संकल्प केलेला आहे. आणि पितरांना महाराज ज्ञानोबराय आदेश देतात. काय म्हणतात ज्ञानोबराय, आगच्छन्तु सर्वे महाभागा. इथून पितृलोकामध्ये ज्ञानोबरायांनी आदेश दिला आहे, हे महाभागा आगच्छन्तु. आणि महिपती महाराज वर्णन करतात, झालं काय, आगत म्हणतात ज्ञानदेव तव कौतुक वर्तले अभिनव. पितृलोकीचे पितर सर्व भूमीवरी अवतरले. ज्ञानोबरायांची आज्ञा मिळता क्षणी महाराज त्रिपुंडधारी, गळामध्ये तुळशीच्या माळा, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा, असं सूर्यासारखं तेज असणारे ते हजारो पितर त्या स्वर्गामधून, त्या पितृलोकामधून उतरायला लागली. आणि त्यांच्या तेजानं ती पैठण नगरी महाराज अगदी चमकायला लागली. सगळेजण उतरले महाराज. आणि आल्यानंतर त्या कृष्णाजी पंतांचे सगळे पूर्वज सगळे दिसायला लागले. नजर टाकली त्यांनी महाराज, कोण कोण आले, रामचंद्र पंत आले, त्र्यंबक पंत, गोविंद पंत, तिकडं हरिपंत, आणि मग इकडं गंगाबाई, गोदाबाई, तिकडं मोहनाबाई, तिकडं पलीकडं मागं हरिबाई. आणि ती हरिबाई बिचारी मिश्री लावित आली होती. कारण वरी नेताना काय केलं होतं तिनं, कारण शेवटी काय करतात, जे आवडतं ते काय करतात, देतात. ती बिचारी वरून मिश्री लावित आली होती हरिबाई. तर सगळेजण आल्यानंतर बसवलं महाराज पात्रपंक्ती. आणि बसल्यानंतर सगळे पित्र मग ब्राह्मणच होते महाराज सगळे, कारण ब्राह्मणाचे पितर तरी कोण असणार, ब्राह्मणच असणार ना. आणि मग त्यांनी वेदाचा घोष सुरू केला. कोणी ऋग्वेद म्हणतंय, ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देव ऋत्विजं होतारं रत्नधातमं. अग्निसूक्ताचा उच्चार चालू आहे. आणि मग सगळी वाढ झाल्यानंतर मग शांतिमंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि झालं महाराज बसल्या पंक्ती. पण तो वेदाच्या घोषाचा आवाज इतका दुमदुमला महाराज. वेदघोषाची उमटता वाणी, गावीचे ब्राह्मण विस्मित मनी. एवढा आवाज आल्यानंतर सगळे ब्राह्मण विचार करायला लागले. म्हणले एवढा स्पष्ट उच्चार करणारे ब्राह्मण आलेच कुठून, का आपल्याच सोसायटीचे काही सभासद फुटले का काय, गेले काय गुवाहाटीला. गुवाहाटीला तर नाही गेले असा विचार सगळेजण करू लागले. म्हणले कोण कोण कुठं कुठं गेले. मग सगळा धांडोळा घ्यायला लागले. ह्याच्या घरून त्याच्या घरी, त्याच्या घरून त्याच्या घरी 4-5 जण गोळा झाले. आणि एक नागोपंत नावाचे ब्राह्मण त्यांच्या घरी गेले. आणि मग अहो नागोपंत, नागोपंत असा आवाज द्यायला लागले नागोपंताला. पण तो नागोपंत बिचारा, त्याला 1-2-4 मिनटं उशीर झाला त्याला यायला, कामात होता. आणि तो आल्यानंतर सगळेजण शंका घ्यायला लागले, नागोपंत नक्की तुम्ही तिकडं जेवायला गेले होते आणि जेवण करून आले ना, आता मागच्या दरवाजानं तुम्ही आता लगबगीनं इकडं आलात, त्यामुळेच तुम्हाला उशीर झाला. इतका वेळेचा तुम्हाला आवाज देत होतो, काय करीत होते तुम्ही. त्यावेळेला नागोपंत म्हणू लागले, अहो मी खरंच जेवून नाही आलो. मग काय करीत होते. त्यावेळेला नागोपंत म्हणू लागले, अहो मदभार्येच्या पाकनिष्पत्तीकरिता इंधन ढकलण्याचे कार्य करत होतो.
काय म्हणत होते, मदभार्येच्या पाक निष्पत्तीकरिता, माझ्या पत्नीच्या दुसरं काही नाही, माझी बायको स्वयंपाक करत होती पिठलं भाकर आणि मी चुलीजवळ बसून चुलीमध्ये लाकडं टाकत होतो. विशेष अर्थ नाही, दुसरा काही नाही. मग सगळेजण विचार करू लागले, म्हणले कुणीच नाही तर मग गेलं कोण? मग म्हणले नागूपंत चक्कर मारून या जरा, बघा तर नेमकं कोण आहे तर. निघाला महाराज नाग्या आणि गेला त्या घराजवळ. ज्ञानोबराईने पण अशी व्यवस्था केली होती महाराज त्या, कारण सगळे दरवाजे लावून घेतले होते मुद्दामून. मग त्या दरवाजाच्या फटीतून तो असा बघायला लागला. त्यानं बघितलं की त्याला त्याचाच आजा दिसला. 2 महिन्याखालीच त्या आज्याला महाराज राखेल टाकून चंदनाच्या लाकडामध्ये त्यानं काय केलं होतं, दहन दिलेलं होतं. आणि तोच आजा दिसला. राहवलंच नाही महाराज, दन 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 दरवाजा लागला वाजवायला. त्याला घेतला आत आणि पाहिलं महाराज. मग काय म्हणता महाराज, म्हातारं इतकं तापलं होतं. ते म्हणला तुम्हाला अक्कल आहे का काही? अरे या गावकऱ्याच्या नादाला लागला, ज्ञानोबरायचा विरोध करतोस? अरे हे गाव नालायक आहे, हे म्हणजे हे नाही बरं. असं तर म्हणायला लागला. आपलं म्हातारं महाराज असं तसं म्हणायला लागलं. मग ते म्हणले, अरे ज्ञानोबरायासारखे महात्मे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी रेडा बोलवला, या भिंत चालवली, साक्षात विष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबरायाने तू विरोध करतोस? असं बोलणं झालं महाराज. आणि बोलणं झाल्यानंतर म्हाताऱ्याला काय कुठून सुचलं, म्हणला याच्या आता पंक्ती व्हाल्यातच, म्हणला सगळ्याचे जेवण व्हालेत, तेवढ्यात तू काय कर घरी जाय. म्हणले कशाला? जाय म्हणले म्हातारीला बोलून आण जरा. जाय म्हणला म्हातारीला बोलून आण. महाराज ते बी त्याला बी इतका आनंद झाला. म्हातारी महाराज वाळून गेली होती 2च महिन्यात. कारण म्हातारपणात कोण असतंय महाराज, आहे का नाही? तेच त्याला असतात म्हातारपणात, म्हातारीला म्हातारीला. लगबगीना गेला आणि त्याची आजी नेमकंच हातामध्ये आरसा आणि असा बुक्का लावू लागली. आणि गेला म्हणला, ए आजी काय झालं? अगं आजी चल लवकर. अरे थांब मला बुक्का लावू दे. अगं आजी बुक्का नको लावू का? अगं आजोबा आलेत आजोबा. मेल्या तुझी मायसुद्धा मला पाणी टाकू चहा पाजली, तू बी चेष्टा करतो होय रे? अरे माझे मालक गेले आणि आता मी बुक्का नाही लावायचं तर मग का कुंकू लावायचं का? अगं नाही ग, खरंच आलेत. खरं? कुठं? असं घडलं. म्हातारी भाविक होती महाराज, कारण ज्ञानोबरायावर विश्वास होता. जे रेडा बोलवू शकतात, जे भिंत चालवू शकतात, ते पितरसुद्धा आणू शकतात. आणि मग महाराज म्हातारीनं दोन्ही हातात 2 काठ्या लंगडत त्या घराजवळ आली आजीबाई. आणि आल्यानंतर पाहिलं महाराज म्हाताऱ्याकडं. म्हाताऱ्यानं म्हातारीला पाहिलं आणि म्हातारा म्हणला, पार वाकून गेली ग तू 2च महिन्यात. मग दोघांचा संवाद झाला. आणि महाराज सगळे पितर आमच्या ज्ञानोबरायांनी तृप्त केले. सगळ्यांची पूजा झाली आणि तृप्त झाल्यानंतर ते पितृलोकीचे सगळे पितर माझ्या ज्ञानोबरायांच्या समोर येतात आणि ज्ञानोबरायांना साष्टांग प्रणिपात करतात. विठाला विठाला हे ज्ञानोबरायांचं सामर्थ्य आहे. मग पितरांना जीव घातल्यानंतर मृत प्राणी ते जीवविले. ज्यांनी मृत प्राण्यांना जीव घातलं आणि जीव घातल्यावर गच्छन्तु सर्वे महाभागा असं म्हटल्यानंतर पुन्हा त्यांना पितृलोकाला प्रस्थान करविलं, वैकुंठ लोकाला पाठवलं. असं ज्यांचं महात्म्य आहे ते ज्ञानोबराय आहेत. मृत प्राणी ते जीवविले. अजून काय केलं? पुरुषही केले स्त्रियेचे. जयसिंगपूरमधली घटना आहे. आळंदीवरून जयसिंगपूरला जाण्यासाठी एसटी लागते. तीर्थयात्रेमध्ये ज्ञानोबराय असताना जयसिंगपूरमधला प्रसंग आहे. एक राजा, त्या राजाला भरपूर मुली झाल्या आणि त्याला इच्छा होती की आपल्याला पुत्र व्हावा. पण महाराज मुलगा व्हावा की मुलगी व्हावी, शारीरिकदृष्ट्या सुद्धा कुणावर अवलंबून आहे? पुरुषावर अवलंबून आहे. एक्स आणि वाय नावाचे 2 क्रोमोझोम्स, ज्याला गुणसूत्र म्हणतो आपण मराठीत, ते असतात. त्यावर ते सर्व ठरलेलं असतं. एक्स वाय असं सगळं ठरलेलं असतं ते त्या गुणसूत्रानुसार. तर मुलगा व्हावा की मुलगी व्हावी हे पुरुषावर अवलंबून आहे. स्त्रीचा त्यामध्ये काहीही संबंध नाही. म्हणजे संबंध आहे पण विशेष रूपानं पुरुषावर आधारित आहे. पण तो राजा त्या स्त्रीवरच दबाव टाकायचा की तुला मुलगा का होत नाही, एवढ्या मुलीच का होतात. आणि आता जर तुला मुलगा झाला, ही तलवार आणि तुझी मान शिरच्छेद करून टाकेल तुझा. राणी चळचळ कापायला लागली महाराज. कारण पूर्वीचे माणसं नुसते बोलत नव्हते, करून सुद्धा दाखवत होते. आणि मग चिंता वाटायला लागली. वाळून गेली महाराज, ती गरोदर होती. आणि मग व्हायचं ते झालं, तिला मुलगी झाली. पण आजूबाजूच्या तिच्या ज्या दासी होत्या, दाई होत्या,
सगळ्यांनी विचार केला, म्हणले आता वाचवा लागल राणीला. गावातल्या ज्योतिषाला बोलवलं, पंडितजीला, राजपुरोहिताला बोलवलं, त्यांना पैसे दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असं असं सांगा की मुलगा झाला आहे पण त्याच्यावर मूळ आहे. आणि राजानं जर त्याला पाहिलं तर मग राजाच्या जीवाला खतरा. एवढंच नाही, राज्यातल्या कोणाला सुद्धा ह्याचं मुख पाहायला देऊ नका. फक्त जे आजूबाजूचे दासी आहेत 1-2 आणि राणी यांनीच फक्त याचं 16 वर्षापर्यंत मुख पाहायचं. आणि मग गुरुनाम गुरु आमचे सोपान काका इसादकर महाराज म्हणायचे. त्या राजाला समजल्यानंतर आनंद झाला. बघता 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 दिवस जाऊ लागले. सगळ्या मग म्हाताऱ्या म्हणायच्या त्या मुलाला पाहायला आल्यानंतर, मुलाचं नाव ठेवायला आल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करा, फक्त त्या देवाऱ्यावर कुक्कू वाहन जा म्हणायचे. पाळण्याकडं जाऊसुद्धा द्यायचं नाही महाराज त्याला. कारण ती काय आहे, मुलगी आहे, पण आता भासवायचं आहे असं की मुलगा आहे म्हणून. आणि याच भ्रमामध्ये त्याला वाढवलं. मुलाला जे शिकवायला पाहिजे ती सगळी विद्या, अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, युद्धविद्या सगळं शिकवलं. आणि शिकवल्यानंतर एका राजाचं आक्रमण झालं. आक्रमण झाल्यानंतर या शूरानं त्याला हरवलं, कारण युद्ध शिकला होता. मग त्याच्यावर प्रसन्न होऊन त्या राजानं आपली मुलगी या मुलाच्या रूपात असणाऱ्या मुलीला दिली. विवाह झाला, पण काही काळ झाला तरी गृहस्थ धर्माला सुरुवात झाली नाही. हे पाहून मग खरी गोष्ट कळाल्यानंतर त्या राजाची मुलगी परत गेली. तिच्या वडिलांना सांगितलं की आपल्यासोबत फार मोठा धोका झालेला आहे. मग रागाच्या भरात तो राजा सैन्य घेऊन निघाला आणि सेनापतीला बातमी कळाली. सेनापती ह्या राजाकडे आला सांगण्याकरता की आपले इवाई बॉजे आहेत ते आपल्यावर आक्रमणासाठी येत आहेत. त्यांना कारण विचारण्यासाठी राजा विचार करतोय. राजा पण आक्रमणाची तयारी करतोय. आणि हे सगळं जेव्हा त्या मुलाच्या रूपात असणाऱ्या मुलीला कळालं, महाराज लाज वाटली. आता तिथं काय होणार, सगळेजण म्हणणार सगळं व्यवस्थित ते परीक्षण वगैरे, मग सगळं त्या गोष्टींचा विचार केला. आणि आता जगण्यात काय अर्थ नाही असा विचार करून आत्महत्येसाठी वनामध्ये ती मुलगी गेलेली आहे. पण महाराज तिचं भाग्य उदयाला आलं. आणि झालं काय, तिकडून ज्ञानोबाराय, नामदेवराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आदी करून सगळी संत मंडळी दिंडी घेऊन आली होती. आणि त्यांचं भजन चाललं होतं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि अशी दिंडी आल्यानंतर महाराज त्या मुलीला वाटलं आत्महत्येच्या अगोदर या संतांचं दर्शन तरी घ्यावं. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला, अरे बाळा उठ. त्यावेळेला ती म्हणायला लागली, महाराज बाळ नाही, मग बाळी बाई आहे म्हणली, मी मुलगी आहे. अरे नाही नाही, तू मुलगाच आहेस. आणि ज्ञानोबरायांनी महाराज सगळं जाणलं, आशीर्वाद दिला आणि त्या मुलीचा मुलगा केला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, पुरुष पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. निवस मारे देह पालटेला, देह निमेष मात्रे देह पालटेला, स्त्रियेचा तोला पुरुष उभा, स्त्रियेचा तोला पुरुष स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, पुरुषही केले स्त्रियेचे. मग महाराज हे सगळं करतात हे दाखवण्यासाठी करतात का, दाक्षिण्य बुद्धीने करतात? नाही नाही, अहो ही त्यांची सहज स्थिती आहे. हे तो तुमची सहजती, हे तो तुमची सहजती,
सहज स्थिती आहे. लोकांमध्ये भक्तीचं प्रकटीकरण करण्याकरता हे तुम्ही सगळं करता. अजून काय केलं महाराज? प्रसाद मात्रे विधवे शिबाळ, जन्मविला केवळ भात लवंडा. आमचे चांगदेव महाराज ज्ञानोबरायांचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर, आमच्या मुक्ताईंनी उपदेश केल्यानंतर, मुक्ताईचे शिष्य झाल्यानंतर, एकदा एका झाडाच्या ओट्यावर बसले असताना कुणीतरी एक ब्राह्मणाची स्त्री, विधवा स्त्री आहे, महाराज तिने नमस्कार केला महाराजांना. डोळे लावलेले होते चांगदेव महाराजांनी, आणि डोळे लावलेले असतानाच थोडंसं आवाज आल्यानंतर समजलं की कोणीतरी स्त्री आहे, आणि आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आणि महाराज डोळे उघडून बघितलं तर ती विधवा स्त्री आहे. ती म्हणायला लागली, महाराज तुमचा जो आशीर्वाद आहे तो या जन्माचा का उधार देताय तुम्ही पुढच्या जन्माचा? चांगदेव महाराज म्हटले, नाही नाही, याच जन्माचा. अहो पण माझे पती तर गेले. म्हटले ठीक आहे, त्यांच्या अस्थी असतील घरी? ती म्हटली हो, अजून अस्थी ठेवलेल्या आहेत, आम्हाला आता गंगेला अर्पण करायला न्यायच्यात. म्हटले आणा इकडं अस्थी. त्या अस्थीपैकी एक, ज्याला हाड म्हणतो आपण मराठीत, ते काढलं बाजूला, आणि ते महाराज थोडंसं त्यांनी चूर्ण बनवलं, त्याचं एका तांब्यामध्ये, कलशामध्ये ते टाकलं. त्या पाणी अभिमंत्रित केलं त्यांच्या योग सामर्थ्याने. ते पाणी तिला पाजलं आणि तिला त्या पाण्यापासून पुत्र झाला. आता हे आपल्याला आता ऐकायला हे सगळं वाटतं थोतांडच आहे. चमत्कार म्हणजे हे काहीतरी आपलं सांगत असतात असंच वाटतं. अहो चमत्कार म्हणजे तरी काय आहे? तात्काळ घडणारी आणि तात्पुरती बुद्धीला न पटणारी गोष्ट, त्याला आपण चमत्कार म्हणतो. आता 200-300 वर्षापूर्वीच्या माणसाच्या हातामध्ये जर तुम्ही हा मोबाईल नेऊन दिला आणि त्याला सांगितलं इथून तुम्ही बोललं ना की ते तिकडं लाखो किलोमीटरच्या माणसाला ऐकू जाते, काय म्हणाले, काय गप्पा हाणतं म्हणतील, आहे का नाही? त्यांना जर म्हटलं असं इथून बोललं ना, हॅलो मग बरं आहे का, तर तिकडं अमेरिकेतल्या माणसाला बोलता येतं. हे 400 वर्षापूर्वी आपल्याला खरं वाटलं असतं का? एवढंच काय, आपल्या जे म्हातारे माणसं आहेत आताचे सुद्धा, त्यांना जर म्हटलं की इथून 50,000 रुपये मोबाईलमधून नुसतं ते गुगल पेवर असं बटन दाबलं की भर गेले ना महाराज तिकडं, किती 2-4 सेकंदात. ते नवल वाटतं म्हाताऱ्या माणसांना, कारण ते त्यांच्या बुद्धीचं अजून कक्षेत आलेलं नाही आहे. पण लहान मुलांना नवल वाटतं का त्याचं? त्यांच्या दृष्टीने तो सुद्धा काय आहे, चमत्कारच आहे ना. आता आपल्याला ते नित्याचं झालं म्हणून चमत्कार वाटत नाही. तसं आता विज्ञान इतकं पुढे गेले, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे 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 सगळं झालंय. मग हे का घडू शकत नाही? योगाच्या सामर्थ्यानं घडलेलं आहे. चांगदेव महाराजांनी त्या अस्थी त्या पाण्यामध्ये विरघळवून त्या स्त्रीला पाजल्या आणि तिच्यापासून तिला मुलगा झाला. आणि त्या मुलाकडून मग चांगदेव महाराज म्हटले वारकऱ्यांना पंगत घाला. आणि पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये वारकऱ्यांना पंगत घालत असताना तो मुलगा भात वाढायला उठला. आणि भात वाढता वाढता तो लवंडायला लागला. म्हणून त्या मुलाचं आडनावच ठेवलं भात लवंडे. अजूनसुद्धा पंढरपुरामध्ये भात लवंडे आडनावाचे ब्राह्मण आहेत. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात जन्मविला केवळ भात लवंडा. कशाने जन्मला? तर प्रसादेची विधवेशी बाळ. जन्मविला केवळ भात लवंडा, हेतो तुमची सहज स्थिती. लोका भक्ती प्रगटावया. अहो ज्ञानोबराय, अहो तुकोबराय, अहो चांगदेव महाराज, तुमची जी काही कीर्ती आहे, तुमची जी काही करणी आहे ती देवापेक्षाही श्रेष्ठ. या अभंगाचं शेवट तुमची करणी, निराभाने तुमची करणी, तुमची करणी, निराभाने तुमची करणी. देवा गुणी आधी को, देवा
निळा म्हणे तुमची करणी देवा हुनी अधिक, हे तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया. निळोबराय म्हणतात संतांची करणी ही देवापेक्षाही अधिक आहे. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. फक्त छोटंसं उदाहरण बघून आपल्याला सेवा समाप्त करायची आहे. 3 प्रकारचं जे दान आहे सात्विक राजस तामस, त्यापैकी सात्विक दानाबद्दल परमात्मा बोलताना म्हणतात देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. योग्य देशामध्ये, योग्य काळामध्ये आणि योग्य पात्राला देश दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणावं असं परमात्मा सांगतात. पण ज्ञानोबराय महाराज त्याच्याही पुढं जाऊन, परमात्म्यापेक्षाही पुढं जाऊन सांगतात अहो योग्य देशही असेल, योग्य काळही असेल, योग्य पात्रही असेल, तुम्ही दान देत असाल, पण जे दान देताय ते द्रव्य, ती वस्तू, मग ती तुम्ही जर अधर्मातून मिळवलेली असेल तर त्याला कसा तुम्ही सात्विक दान म्हणणार. म्हणून जे दान द्यायचंय ते सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात तरी स्वधर्मा आतौते जे जे मिळे आपणयाते. स्वधर्माच्या अनुष्ठानानं, चांगल्या कर्माच्या अनुष्ठानानं, कर्तव्य पालनानं अर्जित केलेलं जे आहे, धन असेल, वस्तू असेल, द्रव्य असेल, ते योग्य काळामध्ये, योग्य देशामध्ये, योग्य पात्राला दिलं तर त्याला सात्विक दान म्हणावं असं देवाच्या पुढे जाऊन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक, हे तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया यथामती यथावकाश. निळोबरायांच्या या अभंगावर चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचं चिंतन असंच असावं असा मुळीच आग्रह नाही. आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, ज्ञानराज माऊलींच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आमचे माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलचे संचालक, आमचे सर्वच मित्रमंडळी, उपस्थित असणारे सर्वच दिग्गज कलाकार मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही आजची सेवा झालेली आहे. बालकाची बुबडी वाणी ऐकोनी जननी संतोषे, तैसे तुम्ही कृपाबळी पाळी लळे संतजनी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, हा बोली दे करो वेडे वाकोडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराज तुमने विचारला करणे आला प्रधान मुक्ता
वाढते प्रेमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन नामा म्हणे गे सेवाची धरुणे राहिलो चटके धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा ओमरी ज्ञान जगी हितने नती कोण अवतार पांडुरंगा ठेविली ज्ञाने आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मांडे रामजनार्दनी पाय मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारले निश्चित पोहाचे अभंगर छेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा हे तुका तुलनेचे ब्रह्म तुकाची आज म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा आलेलो तांगण वदेल प्रेमी अलिंगन आनंद भोजन वयोवालिन गदर कुमार स्वामी माझी जन्मजन्मी तुझा पंढरीचा वार करी वारीच पुणे हरी सर्व काळा प्रेमाचा कंडोळ